ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा विषय आपला आहे DXN प्रॉडक्ट पोझिशनिंग. म्हणजे होतं काय की आपल्याकडं आता प्रॉडक्टची रेंज खूप आली आहे किंवा आपण प्रत्येक वर्षी मीटिंग पण ऐकतो. मग काही लोक आर्जिजल बद्दल बोलतील, काही स्पिरुलिना, नोनीची पेस्ट, साबण, शॅम्पू, झी मोका, लेमन झी, ओके, कॉर्डिसेप कॉफी, 2 in 1, 3 in 1, फेस वॉश, बॉडी लोशन. नेमकं काय करायचं, कुठलं प्रॉडक्ट कुठं द्यायचं, ट्री क्रीम कधी द्यायची, कोणाला द्यायची, असं आपल्याकडे भरपूर असतं. पण नेमकं कुठलं प्रॉडक्ट कोणाला कमीत कमी पैशात जास्तीत जास्त आपण त्यांना बेनिफिट देऊ शकतो, हे जर तुम्हाला ट्रिक कळाली तर मार्केट किंवा आपल्याला नेटवर्क करणं खूप काम सोपं जातं. आता तुम्हाला या चित्रामध्ये एक माणूस दिसतोय. काय दिसतोय? तर त्या माणसाला काय करायचंय, तो माणूस त्या भिंतीच्या पलीकडे बघतोय आणि तो उभा कशावर राहिलाय? शिड्यांच्या ढिगाऱ्यावरती. आता त्याला एका शिडीवरती चढला असता साईडला उभी करून तर तो पटकन बघितलं असतं. पण त्याला ते कळत नाही की मला वरती बघायचंय. हाय त्या ढिगाऱ्यावरती चढून तो गेलाय आणि पलीकडे पाहायचा प्रयत्न करतोय. पण त्यातली एक शिडी उभी करून जर तो बघू शकला असता तर तो कदाचित त्या भिंतीवरती पण चढला असता. तर मग सगळ्यात महत्वाचं काय, इफ यू डोंट नो हाऊ टू यूज देम, इट विल नेव्हर बी इनफ. म्हणजे माझ्याकडे प्रॉडक्ट तर भरपूर आहेत. DXN प्रॉडक्ट काही लोक मार्केटमध्ये जात आहेत आणि महिन्याला लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख सेल करतायत. काही लोकांना 1000 रुपयाचं मटेरियल पण सेल करता येत नाही. ओके, किंवा सेल होत नाही. मी तर तुम्हाला असं म्हणेन की ती लोक मार्केटमध्ये जात नाहीत. त्यांचे फक्त प्रॉडक्ट घरात मांडून ठेवलेत. म्हणजे ते प्रॉडक्ट मध्ये सांगायला कोणाला गेलेच नाही. कारण DXN प्रॉडक्ट जर तुम्ही सांगायला गेला आणि लोकांना त्याचं सॅम्पल दाखवलं, डेमो करून दाखवला, तर नक्की प्रॉडक्ट आपोआप मूव्ह होतं. कारण ते प्रॉडक्टची क्वालिटीच तशी आहे किंवा चांगली आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्ट घेऊन फक्त जवळ घेऊन थांबू नका. नॉलेज आता आपण संध्याकाळी 9च्या झूम मीटिंग दररोज ऐकतोय. नुसत्या गप्पा जरी मारल्या कंपनीमध्ये चहा पिता पिता किंवा तुमच्या स्टाफ बरोबर, तुमच्या कलिग बरोबर हेल्थ बद्दल, तरी ते म्हणतील की अरे तुम्ही आजकाल वेगळं बोलायला लागलाय, तुम्हाला बरीच चांगली चांगली माहिती झाली आणि लोक तुमच्याशी जवळ येऊन उभं राहायचा प्रयत्न करतील. कारण हा माणूस बोलताना चांगलंच बोलतो. त्यामुळे पहिली गोष्ट की तुम्हाला शिकायचे प्रॉडक्टचं जास्तीत जास्त नॉलेज, त्या प्रॉडक्टची अपडेट माहिती असायला पाहिजे. जर डॉक्टरला माहिती असायला पाहिजे एक नवीन औषध कुठलं मार्केटमध्ये आलंय, काय आपण देऊ शकतो, कसा पेशंटला रिझल्ट चांगल्यात चांगला येऊ शकतो. तशीच गोष्ट असते की तुम्हाला घ्यायचे प्रॉडक्टचं नॉलेज. मग प्रॉडक्ट पोझिशनिंग महत्वाचं काय, का ते गरजेचं आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा असतं की इफ यू डोंट पोझिशन अवर प्रॉडक्ट राईट, इट वोंट फेच राईट रिझल्ट्स. म्हणजे मी योग्य ठिकाणी योग्य प्रॉडक्ट जर सांगितलंच नाही तर त्याचे रिझल्ट त्याला पाहिजे तसे येणार नाही. आणि मग तो काय करायला लागेल, जो तुम्हाला बिझनेस ऍड होणार होता किंवा बिझनेस मल्टिपल होणार होता, तो होणारा बिझनेस एकदा मग तो माणूस प्रॉडक्ट घेईल, पण त्याला जर नीट कळालंच नाही तर तो वापरता वापरता प्रॉडक्ट ठेवून टाकेल आणि जे माझं काम वाढत जाणार होतं ते काम माझं थांबायला लागेल. दुसरं, आवर मार्केट स्कोप प्युअरली डिपेंड्स हाऊ वी पोझिशन आवर प्रॉडक्ट. म्हणजे तुमचं मार्केटिंग स्किल हे किंवा जास्तीत जास्त तुमचा बिझनेस होणं डिपेंड कशावरती आहे, प्रॉडक्ट तुम्ही कसं कसं मूव्ह करताय त्याच्यावरती. तिसरं, DXN products need to be positioned in such a way so that it won't be related for illness rather than for wellness. फक्त आजारावरतीच काम न करता त्यांना आयुष्यभर प्रॉडक्ट आपला घेत राहायला पाहिजे. अशा वेलनेस सेक्टर करता तुम्ही DXNला प्रमोट केलं पाहिजे. नुसतं आजारी पेशंट तो बरा होतोय नाही होतोय, तो मजबुरीने आपल्याकडे आलाय. तो मनापासून आलेला पेशंट नव्हता आणि कदाचित बरा झाला तर परत घेईल की नाही माहिती नाहीये. त्यामुळे वेलनेस मध्ये जर आपण त्या लोकांना कन्व्हर्ट केलं, आपला प्लॅन व्यवस्थित शो केला, ते प्रॉडक्ट कसं परवडतंय ते दाखवलं, प्रॉडक्टचे बेनिफिट त्याला चांगले सांगितले, त्याने आपला फायदा काय होणार आहे, तर तो लाईफ टाईम परमनंट प्रॉडक्ट वापरायला लागेल. त्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आजारी लोकांच्या मागे न लागता लोकांच्या घरातले चेंज द ब्रँड, चेंज द लाईफस्टाईल, हेच तुम्हाला जास्तीत जास्त पाहायचंय. याच्यानंतर सेलिंग इज नथिंग बट 90% कन्व्हिक्शन आणि 10% कम्युनिकेशन ऑफ कन्व्हिक्शन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं 90% त्या माणसाचं मन किंवा माणसाच्या मनात त्या प्रोडक्ट बद्दल आस्था तयार झाली पाहिजे की नाही यार ह्याने माझं काम होऊ शकतं. 10% विचार असतो फक्त पैसे द्यायचे का नाही द्यायचे. पैसा हा मॅटर नंतरचा करतो. सगळ्यात पहिल्यांदा त्याला ते पटायला पाहिजे, त्याच्या मनापर्यंत ते रीच व्हायला पाहिजे
किंवा त्याला कळायला पाहिजे की हा माणूस खरंच माझ्या बेनिफिट करता इथपर्यंत आलाय, मला प्रोडक्ट गळ्यात मारायसाठी प्रोडक्ट आलेलं नाही, हे त्या समोरच्या पेशंटला जर कळालं, आपण योग्य जर बोललो, परफेक्ट टेक्निकली जर सांगितलं, तर नक्की तो आपोआप पैसे बाहेर निघायला लागतात. पण लोक 90% काय करतात की डायरेक्ट चला आज मी आलो, एवढं गेलो ना, मला एवढं झालंच पाहिजे, आणि मग 10% कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करतो आणि 90% गळ्यात मारायचा प्रयत्न करतो. असं अजिबात करू नका. पूर्ण माहिती देऊन या. जेव्हा त्याकडे पैसे येतील तो आपोआप तुमच्याकडे यायला लागेल, दुसऱ्या कुठं जाणार नाही. पण 90% कन्व्हिक्शन म्हणजे त्याचं ऐकून घ्या, त्याला काय म्हणायचंय, आणि तुम्ही त्याला योग्य सांगा की जे त्याला कळेल. ओके, अशा शब्दात तुम्हाला सांगणं ते महत्वाचं आहे. मग कुठल्या आपल्या डिएक्सनच्या प्रोडक्टचे 2 अप्रोच असतात. या दोघात फरक काय? एक असतं नॅचरल, नैसर्गिक, आणि एक असतं ॲलोपॅथी, कन्व्हेन्शनल मेडिसिन अप्रोच. म्हणजे काय असतो की आता नॅचरल फूड आहे, डिएक्शन म्हणजे नॅचरल फूड आहे, आणि कन्व्हेन्शनल म्हणजे तात्पुरतं आपण वापरतोय ते. तर सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रोडक्टचा म्हणतात होलिस्टिक अप्रोच. आता होलिस्टिक म्हणजे काय माहितीये का? होलिस्टिक म्हणजे असं प्रोडक्ट की जे आजारी माणसाला पण चालतं, निरोगी माणसाला पण चालतं, लहान मुलाला पण चालतं, मोठ्या माणसाला पण चालतं, प्रेग्नंट लेडीजला पण चालतं, आणि कुठल्याही ऋतूत चालतं, आणि कधीही चालतं, कुठेही चालतं. त्याला म्हणायचं होलिस्टिक. म्हणजे त्या पूर्ण शरीराकरता काम करणारं मेडिसिन किंवा औषध असं आपण म्हणू शकतो त्याला. ओके, किंवा फूड सप्लिमेंट किंवा न्यूट्रिशन प्रोडक्ट असंही म्हणू शकतो आपण त्याला. आणि ॲलोपॅथी कसं असतं सेगमेंटल, जिथला आजार तिथलंच औषध, बीपीची गोळी वेगळी, शुगरची वेगळी, थायरॉइडची वेगळी. नंतर आपल्या प्रोडक्टचा फोकस कशावरती आहे? पूर्ण आरोग्य, त्याला नखशिखांत चांगला करायचा. डॉक्टरांचे मेडिसिन त्या त्या आजारावरती काम करतं. त्याच्यानंतर आपलं प्रोडक्ट जर आपण खात राहिलो, तर डिएक्सनचे भरपूर खात राहिला, आजार नसेल तरी सुद्धा, तरी काय व्हायला लागेल? प्रिव्हेन्शन, ते तुम्हाला आजार होऊ देणार नाही. तुमची इम्युनिटी चांगल्यात चांगली वाढवायला लागेल आणि तुम्ही आजारीच पडणार नाही. पण ॲलोपॅथीत तुम्ही अगोदर आजारी पडावं लागतं आणि मग दवाखान्यात जावं लागतं, आणि मग त्या आजाराचे सिम्प्टम रिकव्हर होण्याकरता तुम्ही परत परत जायला सुरुवात करता. त्याच्यानंतर आपल्या प्रोडक्टला म्हणायचं सप्लिमेंट म्हणजे पूरक आहार, आणि कन्व्हेन्शनलला काय म्हणायचं? ड्रग्ज, स्टिरॉइड. ओके, म्हणजे त्याने साइड इफेक्ट होऊ शकतात. सप्लिमेंटनी तुमच्या बॉडीला सपोर्ट मिळू शकतो. आपलं प्रोडक्ट वेलनेस वरती काम करतं, म्हणजे तुम्हाला भविष्यात सुद्धा आजारी पडू देणार नाही. आणि ॲलोपॅथी काय करतं? करेक्शन, मुतखडा झालाय काढून दिला, मुळव्याध झालंय कट करून दिलं, तात्पुरता इलाज. ओके, जुलाब होतो ते थांबवले, सर्दी होतो ती सुकवली, करेक्शन करून दिलं. परत होणार नाही असं काही त्यांनी गॅरंटी दिलेली नाही. पण वेलनेस म्हणजे लाईफ टाइम चांगलं होण्याकरता आपल्याला डिएक्शन वापरायचंय. मग आरोग्याचे 4 पिलर महत्वाचे कुठले असतात? सगळ्यात पहिला पिलर असतो की पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, म्हणजे तुम्हाला सकारात्मकच विचार करायचा आहे. निगेटिव्ह विचार करायचाच नाही. जे काय माझ्याशी घडलं असेल, ठीक आहे, त्याला काहीतरी कारण असेल, विनाकारण काही घडलेलं नाही, किंवा त्यातनं माझा काहीतरी बेनिफिट होऊ शकणार आहे, किंवा मला त्यातनं काहीतरी शिकायला मिळणार आहे, असा पॉझिटिव्ह कायम विचार करायचा. निगेटिव्ह विचार करून आता करोनाच का आला, आमच्याच नशिबात का आला, मग असंच का, तसं नाही करू शकत. जगात करोना आलाय, तुमच्या घरात एकट्याच्या करोना नव्हता आला. त्याच्यामुळं जे आहे सांगतात ते सगळं ऐकायचं. फेस द फिअर, फिअर विल ऑटोमॅटिकली गॉन अवे. ते जातं, फक्त तुम्ही तिथं थांबणं गरजेचं आहे. दुसरं, हेल्दी लाईफस्टाईल. आपण चुकीचं काहीतरी खायला नाही पाहिजे. आता करोना आला होता, मग काय विनाकारण आईस्क्रीम खाणार का तुम्ही? विनाकारण फ्रीजचं पाणी पिणार का? विनाकारण गार पाण्याने अंघोळ करत बसणार का? सगळ्यात महत्वाचं की त्या त्या काळात त्या त्या ऋतूमध्ये माझी लाईफस्टाईल पण हेल्दी असायला पाहिजे. योग्य आहार घ्यायला पाहिजे, पुरेशी झोप झाली पाहिजे, त्याच्यानंतर योग्य तो व्यायाम झाला पाहिजे माझा. ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतात. म्हणजे तुमची जीवनशैली कशी आहे, ती निरोगी आहे का बिनकामाचं ओढाताण करत बसताय, त्याच्यावरती डिपेंड असतं तुमचं आरोग्य. हेल्दी डाएट, तुमचा आहार योग्य आहे की नाहीये, का हॉटेलिंगच जास्त करताय, किंवा अनडायजेस्टेबल, जे पचायला जड आहे असंच अन्न मी खात बसतोय का? त्याच्यामुळं आपला आहार घरातलं शिजवलेलं पुरेसं अन्न तुम्ही खाताय की नाही, तुमच्या खाण्यामध्ये फळभाज्या भरपूर येत आहेत की नाही येत आहेत, या सगळ्या गोष्टींनी आरोग्य घडतं. आणि मग सप्लिमेंटेशन. सप्लिमेंटेशन म्हणजे पुरवणी. का पुरवणी? कारण काही लोकांच्या घरात लोक शाकाहारी आहेत, मग काही लोकांच्या घरात मांसाहार अजिबात चालत नाही, काही लोकांच्या घरात मांसाहारच जास्त चालतो, शाकाहारी खातच नाहीत, किंवा काही लोकांच्या घरात दूध दुभतं आहे पण तो पीत नाही, काही लोकांना आहे पण ते खाल्ल्यावर पचत नाही.
हे जे कमतरता असते की आपण कोणी अख्खा देव किंवा डॉक्टर पण परिपूर्ण नाही, त्याच्याकडे पण काहीतरी कमतरता असतात, किंवा एखाद्या गरीबाच्या घरात जे खायला मिळतं ते श्रीमंताच्या घरात असू शकत नाही, कारण ते मिसळपाव, वडापाव, पिझ्झा, बर्गर खाते, आणि गरीब भाकरी खातोय तर त्याला चांगलं मिळू शकतात फायबर, पण गरीबाला प्रोटीन नाही मिळत, म्हणजे चिकन मटन तेवढे मिळणार नाही, दूध दुभतं तेवढे मिळणार नाही, आणि मग त्या लोकांचं ते डाएट घेतील, दूध दुभतं मिळायला लागेल, चिकन मिळायला लागेल, पण त्यांना कार्बोहायड्रेट चांगले मिळणार नाहीत. असं कुठंतरी कमी जादा मिळत राहतं. पण सगळ्यात महत्वाच्या 4 गोष्टी नीट सांभाळायच्या. एक पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, दुसरा हेल्दी लाईफस्टाईल, तिसरं हेल्दी डाएट, आणि चौथं म्हणजे काय, सप्लिमेंटेशन. मग आता 2 गोष्टी नीट लक्षात ठेवा. द मोस्ट इम्पॉर्टंट असेट, या जगातली सगळ्यात मोठी जर कुठली प्रॉपर्टी असेल ना, तर ती प्रॉपर्टी आपलं स्वतःचं शरीर. त्यामुळे शरीर जपा. दुसरं असतं, सगळ्यात जगातली कॉम्प्लिकेटेड आणि सगळ्यात महाग मशीन आहे कुठलं, आपलं स्वतःचं शरीर. ह्याचा रिमेक कधी सुद्धा होणार नाही, किती पैसे मोजले तरी सुद्धा. मग सगळ्यात महत्वाचं काय होतं की हाऊ वी डील विथ अवर बॉडी. आणि आता सगळ्यांना असं म्हटलं जातं की न्यूट्रिशनल प्रोडक्ट, तुमच्या खाण्याचा सिंड्रोम मार्केटमध्ये झालाय, म्हणजे पौष्टिकच अन्न आपल्याला खायला मध्ये मिळणार नाही. मग लेट्स अंडरस्टँड द नीड ऑफ अवर बॉडी. मग असं का होतंय की जुन्या काळात असं म्हणतात की माणसाचं शरीर डिझाईन केलंय 120 वर्ष जगण्यासाठी, पण आता जर आपण बघितलं तर माणसाचं अवरेज आयुष्य भारतात सुरू झालंय 64 वर्ष. मग 120 वरनं अर्ध्यावरती कसा काय आला? एवढं काय पाप केलं होतं, किंवा आपल्या खाण्यापिण्यात असा काय बिघाड झाला की अगदी जे आपण निरोगी असायचो, तंदुरुस्त असायचो, म्हणजे असं म्हणतात की माणसं खूप निरोगी होती, हेल्दी होती, भरपूर जगत होती, काटक होती, शूर होती, धाडसी होती, ते आता असं का झालं? मग लहान वयात अटॅक येत आहेत, किंवा हार्मोन इम्बॅलन्स, विकनेस, थकवा, डाएट बरोबर नाही, किंवा आपण जो भाजीपाला खातोय त्याच्यावरती केमिकल, फर्टिलायझर्स, प्रिझर्वेटिव्ह असं टाकलं जातं, आणि याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये केमिकलचा भडीमार उठल्यापासून झोपेपर्यंत, शेतापासून कारखान्यापर्यंत, कारखान्यापासून मॉल पासून, किचन ओट्यापासून, फ्रीज पासून, सगळीकडं आपण केमिकल वापरत चाललोय. त्याच्यामुळे आपल्या बॉडीवरती त्याचा दुष्परिणाम घडतो. मग आपल्या बॉडीची गरज काय आहे? सगळ्यात महत्वाचं की आपलं शरीर कसं काम करतं आता आपण चेक करणार आहे, किंवा आता आपण बघणार आहे आपलं शरीर कसं काम करतं, आणि आपल्या शरीरावरती डीएक्सन प्रोडक्ट नेमकं काय काम करतात, मग आणि कसं काम केलं जातं, याची माहिती आपण आता बघूया. सगळ्यात महत्वाचं, नेम ऑफ द बेस्ट डॉक्टर. या पृथ्वीवरचा सगळ्यात बेस्ट डॉक्टर कोण आहे? युअर ओन बॉडी. आपलं स्वतःचं शरीर एक चांगलं डॉक्टर आहे. बेस्ट लॅबोरेटरी, बेस्ट फार्मा, म्हणजे तुम्ही वडापाव खाताय, पचतोय, मिसळ खाताय, पचतोय, जे खाल्लंय ते पचन होतंय, नको ते आपल्या सकाळी टॉयलेट मधनं बाहेर पडतंय, म्हणजे आपली मशीन काम करतेय. हे कसं कसं पचवतंय, त्याला कोण काय करतंय, हे म्हणजे अजब प्रेम की गजब कहाणी आपण म्हणतो की नाही, असं सगळं आपल्या बॉडीचं कामकाज चाललंय आपण जन्म झाल्यापासून मरेपर्यंत. मग पण ह्या बॉडीचं जे कार्य चाललंय, जर आता आपण बघितलं, तुम्हाला जर मी सांगितलं की तुमची एक मोटरसायकल आहे, की तुमची एक चांगली कार आहे, आणि त्या कारमध्ये तुम्ही चांगलं पेट्रोल भरताय, का तर तुमच्या कारचं लाईफ चांगलं चालायला पाहिजे, नको बाबा भेसळचं टाकायला, खराब पेट्रोल टाकायला, हा पंप खराब असतो, किंवा ही माणसं बरोबर नाही, आपण चांगल्या ठिकाणी चेक करूया. मग मला सांगा, जर तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकताना चांगला पंप शोधता, एचपीचा पाहिजे का इंडियन ऑइलचा पाहिजे, ओके, भेळमिसळ चालत नाही, मग पोटात खाताना काय विचार करत नाही, चायनीज पाहिजे का, मॅगी पाहिजे का, नूडल्स पाहिजे का, पाणीपुरी पाहिजे का, रोडवरचं पाहिजे. पोटाची काळजी जर ती प्रत्येकाने घेतली की चांगलाच आहार मला करायचा आहे, योग्य काळजीपूर्वक खायचं आहे, आणि मग जर मी अशी काळजी केली तर माझी बॉडी अजून चांगली वागायला लागेल. मग आपली बॉडी कशी काम करते बघा, आपल्या बॉडीमध्ये हे जेवढे बॉडी पार्ट्स आहेत, सगळे अवयव अजून माहीत पडायचे आहेत. ॲलोपॅथीला, इंडियन मेडिकल असोसिएशन अजून स्टडी करते की एक्झॅक्ट आपल्या बॉडीचा अवयव किती आहेत. जेवढे कळाले तेवढेच तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न मेडिकल सायन्स करतंय. मग हे जे आपलं स्केलेटल सिस्टम आहे, ओके, म्हणजे हाडांचा सांगाडा म्हणूया. त्याच्यानंतर एक नर्व्हस सिस्टम असते, न्यूरो सिस्टम, चेतासंस्था. त्याच्यानंतर काय असतं, रिस्पिरेटरी, श्वसन संस्था, नाकातनं श्वास घेताय, फुफ्फुसात जातोय, त्याच्यानंतर ऑक्सिजन आपल्या बॉडीला सप्लाय होतोय. अजून काय असतं,
ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, रक्ताभिसरण संस्था. आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीत म्हणजे आपण बघितलं की 5.5-6 लिटर रक्त असतं आणि अहोरात्र आपलं हार्ट आपल्या बॉडीला रक्त सप्लाय करतंय. ओके, मग काय असतं अजून आपल्या बॉडीमध्ये? आपल्या बॉडीत असते पचन संस्था, डायजेशन. आपल्याला दररोज जेवायला लागतंय, आपण खाल्लेलं अन्न पचवतोय, नको तो बॉडीतनं बाहेर जायला लागतंय. अजून काय असतं? एंडोक्राइन सिस्टम, लाळ ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड, पिनल ग्लँड, थायरॉइड, थिमस, अड्रेनल, रिप्रोडक्टिव्ह. अजून काय असतं? युरिनरी ट्रॅक सिस्टम, मूत्र विसर्जन संस्था. नंतर काय असतं? रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. अजून काय असतं? मस्क्युलर, मसल्स आपल्या बॉडीमध्ये असतात ते. एवढ्या सगळ्या सिस्टमनी आपली बॉडी तयार झाली. हे आपल्यासाठी अहोरात्र काम करतंय. आणि मग आपली बॉडी सगळी बनली कशापासून? आपलं शरीर बनलं पेशीपासून. कोणाच्या पेशीपासून? आई वडिलांच्या पेशीपासून. त्या पेशीपासून समुदाय तयार झाले, टिश्यूज. मग ग्रुप ऑफ सेल्स तयार झाला. प्रत्येकाचं काहीतरी काम होतं. फुफ्फुसाचे टिश्यू वेगळे, त्यांनी झालं फुफ्फुस तयार. किडनीचे टिश्यू वेगळे, त्यांनी किडनी तयार झाली. हृदयाचे टिश्यू वेगळे होते, त्यांनी हृदय तयार झालं. काही टिश्यूने मेंदू तयार झाला. आणि प्रत्येकाला आपापलं काम वाटून देण्यात आलं. हे तुझं काम, हे तुझं काम, हे तुझं काम. आणि मग हे का आता सगळे अवयव तर मांडून झाले. मग त्याच्याकडनं सिस्टम चालली पाहिजे. ह्याच्यात रक्त गेलं पाहिजे, त्याच्यात ऑक्सिजन गेला पाहिजे, त्याच्यातनं कचरा बाहेर काढला पाहिजे, त्याला सगळं रक्त सप्लाय झाला पाहिजे. हे अख्ख्या गावातलं दळणवळण चालण्याकरता कसं असतं? आपल्या कंपनीमध्ये डिपार्टमेंट असतं, परचेस डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, ऍडमिन डिपार्टमेंट. तसं आपल्या बॉडीत पण असतात सिस्टम, ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या त्या. आणि या सगळ्यांनी सिस्टम, अवयव, टिश्यूज, सेल ह्यांनी बनलं आपलं शरीर. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय? ऑर्गॅनिझम कॅन बी मेड ऑफ 1 सेल ऑर मेनी ऑर्गन सिस्टम. आपल्या बॉडीतलं सगळं शरीर अनेक पेशींनी, अनेक सिस्टमनी बनलेलं आहे. हे एक इन्स्टिट्यूट आहे, ऑर्गनायझेशन आहे. ओके. आणि मग ही संस्था कार्यरत राहते. याच्यामध्ये आपण जर बघितलं, मसलचे सेल असतात. मसलचे सेल म्हणजे ताकदवान माणूस, म्हणजे बायसेप, ट्रायसेप, थायसेप, स्ट्रेंथ, एनर्जी, चिवटपणा, स्टॅमिना हे मसल बनवतं. रक्ताचे पेशी वेगळ्या असतात, मसलच्या पेशी वेगळ्या. रक्ताच्या पेशीत काय असतं? रक्ताच्या पेशीमध्ये असतं आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, तांबड्या, पांढऱ्या आणि तंतुकणिका. स्पर्म सेल असतात. स्पर्म सेल म्हणजे काय? पुरुषांचे असतात स्पर्म सेल, लेडीज मध्ये असतात ओम सेल. हा काय प्रकार असतो? मग स्पर्म काउंट, स्पर्म प्रेशर, स्पर्म मोटिलिटी, म्हणजे जिथपासून आपली बाळ जन्माला येतात, आपण त्याला मराठीत म्हणतो वीर्य, त्याला म्हणतात स्पर्म सेल. नंतर असतात स्किन सेल. आता स्किन सेल म्हणजे कसले? आपण बघितलं ना, काळा कलर, गोला कलर, किंवा बघितलं ना आपण, प्रत्येकाच्या त्वचेचा रंग वेगळा असतो. आई वडील कलर असतील तशी मुलं कलरने यायला लागतात. त्या त्वचेला सुद्धा पेशी असतात. आपली त्वचा का नाहीये युरोपियन लोकांच्या सारखी? आपली त्वचा का नाही निग्रोच्या लोकांसारखी? कारण आपण आपल्या आई वडिलांची पोरं आहोत. त्यांची जशी त्वचा तशी आपली त्वचा ऑटोमॅटिक यायला लागेल. नंतर असतो नर्व सेल, म्हणजे मेंदूचे सेल. हुशारी कुठनं ठरते? नर्व सेल मधून. हा किती हुशार आहे, याच्या किती लक्षात राहतं, हा किती स्मार्ट आहे, हा जी बुद्धी कशी तल्लक चालते, हे सगळंच्या सगळं हे सगळंच्या सगळं तुमच्या नर्व सेल डिपेंड आहे. आणि हे सगळं मसल सेल, रक्ताचा सेल, स्पर्म सेल, स्किन सेल, नर्व सेल हे सगळं बनलंय पेशीपासून. या पेशीची आकृती उजव्या बाजूला काढली. याच्यामध्ये एक पेशीमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी, आपण म्हणतो ना, एका पेशीवरून तुमच्या एका केसापासून ह्या माणसाचं अख्खं डीएनए कळतं. हा माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा असेल, त्याचं रक्त कसं असेल, त्याला काय आवडत असेल, काय आवडत नसेल, त्याला म्हणतात डीएनए. ओके. आणि मग आपल्या पेशीपासून आपली अख्खी बॉडी बनलेली आहे. सगळ्यात महत्वाचं, जगायला 2च गोष्टी लागतात सगळ्यांना, श्वास घेणे आणि श्वास सोडणे. ओके. म्हणजे ह्या 2 कामं जन्माला आल्यापासून आपली सुरू झाली. श्वास घ्यायला सुरुवात झाली आणि मरताना शेवटचा श्वास सोडला आणि परत येणंच नाही झाला. त्यामुळे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. आणि मग सगळ्यात महत्वाची, बॉडी सुदृढ राहायला त्या बॉडीमध्ये काय असायला पाहिजे? गुड शुगर, चांगले शुगर, ग्लुकोज आपण ज्याला म्हणतो ते कशातनं जायला पाहिजे? फळभाज्या.
भरपूर चांगल्या चांगल्या प्रकारची फळं, दूध दुभतं, हे जर आपल्या बॉडीत चांगलं झालं तर थोडक्यात न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन या 2 गोष्टी लागतात माणसाचं शरीर सर्व्हायव्हल राहण्यासाठी. मग बेसिक वर्किंग ऑफ सेल अवर सर्व्हायव्हल. आपल्या पेशींना काय लागतं? ऑक्सिजन. आपल्या पेशींना काय लागतं? ग्लुकोज. मग किंवा आपल्या पेशींना काय लागतं? पाणी प्यायला पाहिजे, चांगलं पाणी प्यायला पाहिजे. मग जर त्या प्रत्येक पेशीला चांगला ऑक्सिजन मिळाला, पाणी मिळालं, अन्न मिळालं, तर ती पेशीतनं एनर्जी तयार होते. मग एनर्जी जी तयार झाली, त्या एनर्जीचा वापर 2 प्रकारे असतो. चांगल्या कामासाठी चांगली एनर्जी, वाईट कामासाठी वाईट एनर्जी. या 2 एनर्जी बॉडीतनं आपण काम करतो. आणि मग जे आपल्या बॉडीत कचरा तयार झाला, तो कचरा घामातून, लघवीतून, जुलाबातून, सर्दीतून, थंडात तो कचरा त्या रक्तामार्फत तुमच्या ऑर्गन पर्यंत पोहोचवला जाईल आणि मग तुम्हाला ते तुमच्या एक्सक्रिटरी सिस्टम उत्सर्जन संस्थेतनं तो कचरा बाहेर टाकून दिला जाईल. म्हणजे एक पेशी म्हणजे कारखाना आहे. या कारखान्यात ऑटोमॅटिक आमच्या तुमच्या बॉडीमध्ये अशा कितीतरी अगणित पेशी काम करतात अहोरात्र. आणि मग आपल्या बॉडीतलं सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक पेशी जगण्यासाठी प्रत्येक पेशीच्या नसानसापर्यंत, कणाकणापर्यंत रक्त पोचतं आणि त्या रक्ताच्या मार्फत तुमच्या पेशीला अन्न मिळत असतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं घटक आहे की आपल्या अंगात भरपूर रक्त असायला पाहिजे. ओके. लेडीजचं एचबी किती पाहिजे? किमान 12. पुरुषांचं एचबी किती पाहिजे? किमान 14-15. जेवढं हिमोग्लोबिनची लेवल चांगली असेल तेवढं आपण तगडं राहतो. इम्युनिटी आपली बॉडीतली चांगली राहायला लागते. पण गडबड काय होते की आता जे आपण बघितलं, आपल्या बॉडीतल्या पेशी, सेल टेक्स ऑक्सिजन अँड न्यूट्रिशन फ्रॉम ब्लड. मी तुम्हाला आता सांगितलं, आपल्या बॉडीतल्या सगळ्या पेशी रक्तामार्फत घेतात ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स. हे अख्ख्या बॉडीमध्ये चाललंय रक्त. आणि मग होतं काय की हेल्दी सेल कन्सेप्ट, आपल्या पेशी निरोगी कशा राहतात? तर निरोगी पेशी निरोगी, शरीर निरोगी. पेशी आजारी, शरीर आजारी. पेशी डेड झाल्या, अवयव डेड होऊ शकतो, होणार. मग आता आपल्या बॉडीत पेशींचे प्रकार कुठले कुठले आहेत? ब्रेन सेल, मेंदूचा सेल, बोन सेल, हाडांचा सेल, पॅन्क्रियास सेल, स्वादुपिंडाचा सेल, लिव्हर सेल, काळीज म्हणतो आपण त्याला, स्किन सेल आणि ब्लड सेल. आता बघा, प्रत्येक सेलचा आजार होऊ शकतो माणसाला. ब्रेन सेल जर त्याचे डॅमेज झाले किंवा कमजोर झाले तर त्याला काय होऊ शकतं? अल्झायमर, म्हणजे लक्षात राहत नाही, किंवा एमएनडी, मोटर न्यूरॉन डिसीज त्याला म्हटलं जातं. अजून काय सांगू तुम्हाला? फर्टिगो. अजून काय सांगू तुम्हाला? की लक्षातच राहत नाही, पॅरालिसिस, लकवा, म्हणजे ब्रेन सेल त्याचे कमजोर झालेत. त्याच्यानंतर बोन सेल, मग त्याची बोन डेन्सिटी कमजोर झाली, त्याचं अंग दुखायला लागतं आणि मग हाडांची वाढ चुकीची व्हायला लागते. ओके, ताकद नाही अंगात, स्केलेटल सिस्टम कमजोर राहायला लागते. पॅन्क्रियास सेल जर चांगलं काम नाही केला तर डायबिटीस चालू होतो. लिव्हर सेल नीट काम नाही करत तर त्याला कावीळ होऊ शकते. स्किनचा सेल चांगला नाही झाला तर मग त्वचेला कुठला आजार होतो? सोरियासिस, कोड, लिकोडर्मा, अंगाची खाज, खरूज, नायटा, डोक्यात कोंडा, स्किनवरती पिगमेंटेशन. याचा अर्थ त्वचेला माझ्या पुरेसं न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन चांगला मिळत नाही. आता ज्या ज्या पेशींना मिळणार नाही तिथल्या पेशींचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा सेल कुठला? तर ब्लड सेल. सगळ्यात महत्वाचं, अंगात भरपूर रक्त असेल तर त्वचा चांगली, तर लिव्हर चांगलं, तर स्वादुपिंड चांगलं, तर हाडं चांगली, तर मेंदू चांगला. रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र, ओजस, आपल्या रक्तामध्ये सप्त धातू असतात. मग आपले शरीर निरोगी राहण्याकरता आपल्या बॉडीला काय काय असायला पाहिजे? शुद्ध ऑक्सिजन, स्वच्छ सूर्यप्रकाश, पुरेसं खायला अन्न आणि सगळ्यात महत्वाचं शुद्ध पाणी. हे जर मिळालं सगळं आपल्या बॉडीला, चारी घटक चांगले, तर तुमच्या पेशी निरोगी राहू शकतात. आणि असं म्हणतात की आपल्या बॉडीमध्ये 216 प्रकारचे सेल आहेत. टोटल बॉडीमध्ये 216 प्रकारचे सेल असतात आणि आपल्या बॉडीमध्ये 70 मिलियन बॉडी सेल, 70 मिलियन
एवढे बॉडी सेल्स म्हणजे अगणित करोड बॉडी सेल्स आहेत. आता एवढा आकडा पण आपल्याला लिहिता येणार नाहीये. तर एवढे आपल्या बॉडीमध्ये सेल असतात. मग दोन कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. एक पाहिजे शुद्ध सात्विक आहार आणि दुसरं पाहिजे चांगलं रक्ताभिसरण. तर आपल्याकडे कोण आहे? किंग ऑफ न्यूट्रिशन गॅनोडर्मा, म्हणजे पौष्टिकतेचा राजा आपल्याकडे आहे. आणि क्वीन ऑफ ब्लड सर्क्युलेशन स्पिरुलिना, कारण रक्त चांगलं बनवते, हिमोग्लोबिनची लेवल वाढवते, रक्त शुद्ध करते, प्युरिफाय करते. आणि त्याच्यामुळं जर आपल्या खाण्यामध्ये आर्जिजियल, आपल्या खाण्यामध्ये स्पिरुलिना जर रेग्युलर राहिली तर आपल्या बॉडीतला कन्सेप्ट हेल्दी निरोगी जास्तीत जास्त राहू शकतो. मग आता आपल्या आत्ताच्या मीटिंगची सारांश काय आहे, समरी काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा, इफ द ब्लड हॅव न्यूट्रिशन देन द सेल कॅन टेक, इफ नो न्यूट्रिशन इट विल बी डिप्रिव्ड. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पुरेसं रक्त असेल तर रक्तामार्फत आपल्या बॉडीतला प्रत्येक पेशीला न्यूट्रिशन म्हणजे आहार मिळू शकतो, अंगात भरपूर रक्त असेल तर. पण जर आपल्या पेशींना अंगात पुरेसं रक्त नव्हतं आणि जर त्याला न्यूट्रिशनच नाही मिळालं तर तो सेल कमजोर अशक्त पडायला लागतो. आणि जर कमजोर अशक्त झाला तर त्या ठिकाणचा आजार व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, जर तो कमजोर काही वर्ष तसाच राहिला, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, आपण म्हणतो ना हा दारू पितोय गेली 10 वर्ष, याला 10 वर्ष डायबिटीस आहे, याला 10 वर्ष दमा आहे, याला 5 वर्ष बीपी आहे, ह्यांना सोरियासिसचा त्वचेचा आजार होऊन 4 वर्ष झाली. म्हणजे त्याच्या अगोदर 4-5 वर्ष तिथल्या सेलला पुरेसा आहार आणि रक्त मिळालंच नव्हतं. त्याच्यामुळं तिथल्या पेशी कशा झाल्या? इनइफेक्टिव्ह, अकार्यक्षम झालेल्या आहेत. याच्यानंतर when supplied it will revive its function. पण ज्या कमजोर झालेल्या पेशींना आतापर्यंत जर अन्नच मिळालं नव्हतं तर त्यांना जर व्यवस्थित परत रक्त बॉडीतलं वाढलं आणि सप्लाय जर त्याला चांगला मिळायला लागला तर परत ते ताजेतवाने होऊ शकतात. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगू, समजा तुम्हाला असा एखादा माणूस सापडला, कुठं यात्रेमध्ये पडला होता, झाडाखाली पडलाय, अशक्त आहे, त्याला कोणी बघितलंच नाही, 4-5 दिवस जेवायला वाढलं नाही, कुठला तरी रस्ता चुकला होता, काय झालंय माहिती नाही, थकला होता तो भरपूर. आणि मग समजा त्याला एखादा गावातला चांगला माणूस कोणतरी होता, तो घरी घेऊन गेला, त्याला चांगलं 4-5-8 दिवस चांगलं जेवायला घातलं, पाणी पाजलं, त्याची काळजी घेतली, तर हळूहळू हळूहळू हळू त्याची ताकद वाढायला लागेल, इम्युनिटी वाढायला लागेल. आणि जो कमजोर माणूस होता तो हेल्दी होऊन त्याची सगळी कामं करायला लागेल. तशा आता आपल्या बॉडीत कमजोरी आहेत, म्हणजे काही लोकांना त्वचेचा आजार असेल, काही लोकांना डायबिटीस असेल, काही लोकांना बीपीचा त्रास आहे, काही लेडीजला बाळ होत नाही, कायला गाणिक प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ तिथल्या पेशींना तुम्ही आता जे खाताय ते पुरेसं नाहीये, किंवा तुमच्या ते खाण्यात येत नाही, किंवा तुम्ही तुमच्या चुकीच्या सवयी जर बदलल्या आणि जर त्याला पुरेसे डिएक्सनचे प्रॉडक्ट आपण द्यायला सुरुवात केलो तर परत त्याच्यामध्ये कमजोर पेशीमध्ये नवचेतना जागृत व्हायला लागेल आणि जे आपली बॉडी काम करत नव्हती स्वतःहून बॉडी काम करायला लागेल. मग इट इज इम्पॉर्टंट टू गिव्ह बेस्ट गुड न्यूट्रिशन. मग आपला फर्ज बनतो, आपलं एक कर्तव्य आहे की आपल्या बॉडीला पुरेसा आणि चांगल्यात चांगला आहार आपण द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये पुरेसं रक्त तयार व्हायला लागेल आणि आपल्या बॉडीमध्ये मुबलक रक्त असेल, आपल्या बॉडीची ग्रोथ चांगली व्हायला लागेल. अजून काय सांगितलंय? गुड न्यूट्रिशन फ्रॉम द फूड, बेस्ट फूड गॅनोडर्मा. मग सगळ्यात महत्वाचं, न्यूट्रिशन आपल्या बॉडीत कुठनं जाणार आहे? आपल्या बॉडीत न्यूट्रिशन जाणार आहे तुमच्या खाण्यामधनं. मग असं काय खाताय तुम्ही? खाताय वडापाव, मिसळपाव, तर्रीपाव, किंवा आताचं हायब्रिड ज्वारी बाजरी जे खाताय शेतात पिकलेलं, त्याच्यात आपण फवारा टाकल्यात, ते जेवणच नाही. मग जगातलं सगळ्यात बेस्ट अन्न कुठलं आहे? गॅनोडर्मा. डीएक्सनचं प्रोडक्ट म्हणजे हे जेवण आहे, चांगला आहार आहे, त्याला औषध म्हणू नका. त्याच्यामुळे जेवढं जास्त तुम्ही खायला सुरुवात कराल, हे जर चांगलं अन्न तिथे मिळायला लागलं तर बॉडीतला कचरा आपोआप निघून जायला लागेल. म्हणजे जर मला सांगा, एक साधी गोष्ट आहे, समजा आपल्या गावामध्ये असे 7-8-10 चोरटे राहत आहेत, बरेच दिवसापासून चोरटे राहत आहेत, आणि त्यांना कळालं
की आता आपल्या काय झालंय, आपल्या गावामध्ये मिलिटरीचा कॅम्पच येणार आहे किंवा पोलिसांची परेड होणार आहे, तर त्या चोरट्यानं सांगावं लागेल का गाव सोडून आपोआप रातोरात कल्टी मारायला? सांगावंच लागणार नाही ना. ते बॉडीतनं बाहेरच पडायला लागेल, तिथं राहू शकणार नाही बॉडीमध्ये. म्हणून डीएक्सएनचे प्रोडक्ट तुमच्या बॉडीमध्ये गेले तर तुमच्या बॉडीत जे काय टॉक्सिन्स असेल, कचरा असेल, तो इमिजिएट बॉडीतनं बाहेर पडायला लागतो. आणि तुम्हाला वाटतं अरे मला बरं करायला दिले का आजार वाढवाय दिले? वाढवाय नाही दिलं. हे सगळं चांगले पूरक खाद्य तिथं गेल्यामुळं ते बॉडीतनं आपोआप बाहेर जायला सुरुवात झाली. मग गुड ब्लड, चांगल्या प्रतीचं रक्त तुमच्या बॉडीत जर मिळायला पाहिजे असेल तर तुमच्या बॉडीचा रेड ब्लड काउंट 120 दिवस तुमच्या बॉडीत ते रक्त आहे तसं टिकून राहतं. 120 दिवसानंतर ते रक्त वापरून 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 खराब होतं आणि ते परत पाठवलं जातं रिपेअरिंग करायला, शुद्धीकरण क्रियेला. कुणाकडं? स्प्लीन मधनं लिव्हरकडं, लिव्हर मधनं तुमच्या किडनीकडं, किडनी मधून बोन मॅरोकडं, बोन मॅरो मध्ये हिमोग्लोबिन परत तयार होतं आणि अशुद्ध रक्ताचं नवीन रक्त परत तयार केलं 120 दिवसानंतर. त्यामुळे असं म्हणतात की 120 दिवसानंतर रक्ताची सायकल अख्खी चेंज होते. पण दुर्दैवानं आता काही लोकांची सायकल 120 नाही राहिली, ही राहिली आहे 90, 84, 80 दिवस. हे कशावरती डिपेंड आहे? तुमच्या बॉडीतलं रक्त जास्त दिवस काम करणं, तुमचा आहार कसा आहे, तुमचं जेवण पौष्टिक आहे का नाही, तुमचं रक्त ऍसिडिक झालंय का, तुमच्या बॉडीतल्या रक्ताची क्वालिटी काय खाल्ल्यावरती सुधारेल? आरजीजीएल, गॅनोडर्माचे प्रोडक्ट आणि स्पिरुलिना. मग सोल्युशन गिव्ह फ्रेश ब्लड. सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीला आपण नवीन फ्रेश रक्त द्यायला पाहिजे का जुनं रक्त द्यायला पाहिजे? फ्रेश रक्त द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या बॉडीला आपण दररोज काय द्यायला पाहिजे? चांगलं हिमोग्लोबिन आणि आयर्न म्हणजे लोह, चांगलं क्लोरोफिल, सेम ऍज हिमोग्लोबिन. मोर स्पिरुलिना गिव्ह फ्रेश ब्लड. जेवढ्या जास्त स्पिरुलिना तुम्ही खायला सुरुवात कराल तेवढं तुमच्या बॉडीमध्ये नवीन 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 रक्त, फ्रेश रक्त तयार व्हायला लागेल. मग आता आपण बघणार आहोत गॅनोथेरपी ही कशी काम करते. तर सगळ्यात महत्वाचं, गॅनोडर्मा सपोर्ट्स द बॉडी. गॅनोडर्मा तुमच्या बॉडीला मदत करण्यासाठी आलेला आहे. आरजी बॉडीतला कचरा बाहेर काढून टाकतं. मग तो मेंदूमध्ये कचरा होता का, पोटात होता का, स्किन मध्ये होता का, आतड्यात होता का, गर्भाशयात होता, तो कचरा बाहेर जाताना त्या माणसाला जुलाब होऊ शकतात, लघवी जास्त होऊ शकते, उलट्या होऊ शकतात, अंगातनं अजून जो खराब सोरेसिस होता ते सगळं फंगल खराब लेअर, डर्मीज, इपिडर्मीज, डेड सेल बॉडीतनं निघून जायला लागतील. मग जीएल काय करतं? जिथून कचरा निघून गेल्यानंतर तिथल्या पेशींना चांगलं न्यूट्रिएंट्स पुरवायचं काम करतं आणि बॉडी बॅलन्स करण्यासाठी काम करतं. मग फर्स्ट ऑब्झर्वेशन काय? आपल्या बॉडीतलं आजार याचं कारण आहे टॉक्सिन आणि इम्बॅलन्स. टॉक्सिन कुठनं जातं? तुमच्या खाण्यापिण्यातनं, हवेतनं, चुकीच्या सवयीमधनं आणि बॉडीमध्ये करतं असंतुलन. मग दुसरं ऑब्झर्वेशन काय? टॉक्सिन आणि इम्बॅलन्स. टॉक्सिन बॉडीत जायचं कोणी थांबवणार आहे का? थांबवू शकत नाही आपण. बॉडीमध्ये इम्बॅलन्स होतोय का? होतोय. मग ह्या दोन्हीचं जर तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन जात असेल आणि बॉडी इम्बॅलन्स करत असेल तर टॉक्सिनला काय केलं पाहिजे? डिटॉक्स. चल बाहेर, अजिबात थांबू नको. आता डिटॉक्स तर केलं, मग काय केलं पाहिजे? इम्बॅलन्सचं बॅलन्स कोण करल? जीएल, आरजी करेल. डिटॉक्स, टॉक्सिनचं डिटॉक्स आरजी, इम्बॅलन्सचं बॅलन्स जीएल. त्यामुळं या दोन ठिकाणी आरजीएल चांगलं काम करतं. दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे? गॅनोडर्मा बॉडीला मदत करतं, आजार घालवत नाही, शरीराला सपोर्ट करतं. आता एबीसी म्हणजे काय? ए म्हणजे डीएक्सएन, बी म्हणजे तुमची बॉडी आणि सी म्हणजे तुम्हाला असलेला आजार. आता डॉक्टर औषध कुठं देतो? आजारावरती. आजारावरती औषध. एक डॉक्टर, दोन डॉक्टर, एक ऑपरेशन, दोन ऑपरेशन आणि मग 1 लाख, 2 लाख, 10 लाख, सगळं पैसे तर देत राहतात, आजार तर जात नाही, बॉडी कमजोर होते आणि शेवटी बॉडी म्हणते आता बस, माझं काम संपलं, आता मी साथ देणार नाही. स्वाहा, राम नाम सत्य है. हे काय होतं? बॉडी तुम्हाला सोडून गेली बॉडी. इहलोकी गेला, परलोकी गेला, कैलासवासी झाला. मग सगळ्यात महत्वाचं ए म्हणजे डीएक्सएन, ते बॉडीलाच मजबूत करेल आणि बॉडी मजबूत झाली की तुम्हाला आजार सोडून जाईल.
माणूस सोडून जायला नको, आजार सोडून जायला पाहिजे. होतंय उलट, आजार धरतोय आणि बॉडी सोडून जातीये. त्याच्यामुळं DXN बॉडी मजबूत करतं आणि आजाराला पळवून लावतं. पण हे पळवून लावत असताना आता डॉक्टर लोकांची औषधं जी तुमची चालू आहे ती पण चालू ठेवायची काही दिवस. त्याच्यासोबत DXN द्या, ऑटोमॅटिक तुमची बॉडी चांगली व्हायला लागेल. आणि एकदा का बॉडी पूर्ण चांगली झाली की त्याच्यानंतर आर्जिजल, नोनी आपण बंद करू शकतो. पण DXNचं तुम्हाला स्पिरुलिना पेस्ट, चहा, त्याच्यानंतर मुलांचं कोकोजी, लोशन, टॅल्कम पावडर हे कधीच बंद करू नका. फक्त दुकानात चेंज करा. दुकानात आणायचं ना त्याच्याऐवजी हे मला आणायचं. आता काही दिवस तुमचा आजार जाईपर्यंत आपण तुम्हाला आर्जिजल पण देणार, नोनी पण घ्यायला सांगणार. हे घ्यावं लागेल कारण नाईलाज आहे. नाही घेतलं तर आजार वाढू शकतो. त्यामुळे ABC DXNच्या प्रोडक्टवरती शंका घ्यायची असेल तर DXN खाऊ नका. तुम्ही खाल्लंच पाहिजे असं काय तुमच्याकडे आग्रह नाहीये. DXN तुम्हाला वाचवायला आलंय, तुम्हाला बरं करायला आलंय. DXN आम्ही गेली 18 वर्ष खातोय. DXN मध्ये काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आपल्या बॉडीत झालाय. आपल्या बॉडीतला प्रॉब्लेम व्हायचं कारण तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी. तुमच्या सवयी बदला. आता तरी दारू सोडा, आता तरी गुटखा तंबाखू सोडा, आता तरी बाहेरचं खाणं पिणं सोडा. त्याला पण असतं एजिंग प्रोसेस. तरुण माणूस म्हातारा होतो. म्हातारा झाला की परत जर सवयी तशाच राहिल्या तर शरीर तुम्हाला आजारी पाडू शकतं. त्यामुळे ABC म्हणजे काय? A म्हणजे DXN, B म्हणजे शरीर, C म्हणजे आजार. DXN शरीर सुदृढ करतं, बळकट करतं, बळकट शरीर आजार घालवून टाकतं. हा झाला दुसरं ऑब्झर्वेशन. तिसरं ऑब्झर्वेशन काय असतं? रिएक्शन इज कॉज्ड बाय द बॉडी नॉट बिकॉज ऑफ गॅनोडर्मा. तुमच्या बॉडीला जर कुठलं रिएक्शन आली तर ती आली तुमच्या बॉडीतनं दिलेला वाद संवाद, प्रतिसंवाद. गॅनोडर्मामुळे आलेली नाहीये. गॅनोडर्मा फक्त मदत करायला तिथे गेलाय. गॅनोडर्माचा साइड इफेक्ट होतच नाही. ते करतं रिफ्लेक्शन. आता इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट गॅनोडर्मा वर्क्स ऑन ह्युमन बॉडी विथ ऑर विदाउट अवेअरनेस. तुमच्या कळत न कळत आर्जिजीएल तुमच्या बॉडीवरती आपोआप काम करायला लागतं. आणि मग ते काय काम करतं? रिफ्लेक्सॉलॉजी. तुमच्या बॉडीत जर फुफ्फुसात कचरा असेल तर तुम्हाला सर्दी कफ खोकला व्हायला सुरुवात व्हायला लागेल. तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल तर काय होतं? लो बीपी असेल तर त्याला फ्रेश वाटायला लागेल. हाय बीपी असेल तर त्याला सारखी झोप आल्यासारखं वाटायला लागेल. त्याच्यानंतर जर त्याच्या लिव्हर मध्ये कचरा असेल तर DXN खाल्लं की त्याचे डोळे लाल बुंद व्हायला लागतील. याचा अर्थ लिव्हर टॉक्सिक झालंय. किंवा जर तुमच्या किडनीमध्ये कचरा असेल तर काय व्हायला लागेल? किडनीत कचरा असेल तर अचानक त्याचे कान असे बदिर झाल्यासारखे वाटायला लागतील आणि कानात शिट्टी वाजल्यासारखी वाटायला लागेल. किंवा कमरेच्या खालचा भाग असा सुस्त झाल्यासारखा वाटायला लागतो. त्याच्यानंतर जर हार्ट मधले कचरा असेल तुमच्या, म्हणजे थोडंसं छोटंसं ब्लॉकेज आहे, कोलेस्ट्रॉल वाढले, तर हार्टचा कचरा गेला की तो फ्रेश राहतो, हसायला लागतो, आनंदी व्हायला लागतो, मूड चांगला व्हायला लागतो. अरे वा, ओके, हा हा ही ही हो हो. म्हणजे त्याचं हार्ट चांगलं झालं, स्ट्रेस गेला, त्याला चांगली झोप यायला लागेल, त्याचं चांगलं पोट साफ व्हायला लागेल. असं काम करायला लागतं. फिजिकल पण तुम्हाला बदल दिसायला लागतील. आणि हे येतात एलिमेंट रिफ्लेक्शन, रिएक्शन नाही. म्हणजे हे DXNचे प्रोडक्ट तुमच्या बॉडीवरती काम करायला सुरुवात झाली. त्यामुळे काय लोक म्हणतील, अरे बापरे, पहिलं काहीच निघत नव्हतं अंगातला स्वराशीस, आता जास्तच निघायला लागले. निघायला लागलं, हाय ते सगळं काढते, साफसफाई करते ते पूर्णपणे. घाबरायची काही गरज नाहीये. किंवा काय लोकांना बेंड जास्त यायला लागतात, अंगातली हीट बाहेर काढतं. तुम्हाला पोट जास्त साफ व्हायला लागतं. आतमध्ये जे काय जुनाट अडकून पडले ते सगळं क्लीन करायला लागतं. ह्याला म्हणतात एलिमेंट रिफ्लेक्शन. चौथं ऑब्झर्वेशन काय असतं? मग DXNचे प्रोडक्ट कसे द्यायचे? माणूस बघून द्यायचे. लहान बाळ आहे का, लेडीज आहे का, पुरुष आहे, वय किती आहे, वयामानानुसार सगळं द्यायला हरकत नाही. पण डॉक्टर लिम सरांनी एक स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितलाय. काय सांगितलंय? 1246 वे ऑफ कन्झम्पशन फॉर जनरल हेल्थ मेंटेनन्स. पहिल्या आठवड्यात एकच आर्जिजल द्यायचं. त्रास होतोय सण तर एकच आर्जिजल द्या. सुरुवात एक आर्जिजलने केली तरी लोकांना फरक पडायला लागतो. दुसऱ्या आठवड्यात एक आर्जिजल सकाळी, एक आर्जिजल संध्याकाळी. तिसरा आठवडा 2 आर्जिजल सकाळी, 2 आर्जिजल संध्याकाळी. चौथा आठवडा 2 आर्जिजल सकाळी,
2 आरजीजेल संध्याकाळी, दुपारी आणि 2 आरजीजेल संध्याकाळी. तुम्ही समजा एक पेर चालू केली आणि त्याला फरक पडत नाही तर डोस वाढवत जा. आणि मग 2 पेर चालू केला आणि त्याला जर त्रास व्हायला लागला पण कचरा पण बाहेर जातोय तर 2च पेर ठेवा. तिसरी चौथी पेर वाढवायची गरज नाही. पण आपण एखाद्याला 2 आरजीजेल सकाळी चालू केल्यात, 2 आरजीजेल संध्याकाळी चालू केल्यात, सोरायसिसचा पेशंट होता, भरपूर अंगावरच निघायला लागले, तो घाबरून जायला लागलाय, एखाद्या दम्याचा पेशंट आहे आणि खोकून बेजार झालाय, तर 4 पेरवरनं परत 2 पेरवरती यायचं माघारी उलट, 2 वरनं 1 पेरवरती यायचं आणि हळूहळू नंतर परत वाढवत जा. आणि मग जास्त त्रास होतोय तर डोस अर्धा रिड्यूस करायचा, फरक पडत नाही तर अर्धा डोस वाढवत राहायचं. सगळ्यात महत्वाचं की द टाइम फॅक्टर इज मोर इम्पॉर्टंट. आपल्या हातात पेशंटचा वेळ किती आहे. ज्याला सांगितलं की आता 2 महिन्याच्या वरती हा काय जगत नाही, त्या माणसाला एका पेरने खेळून चालत नाही, तिथे 10 पेर द्याव्या लागतात. आर्जेलची पावडर काढून गरम पाण्यात आपण हलून पाजू शकतो, पण वेळ हातात आहे. समजा एखादी मुलगी आहे, तिथं 20, 22, 23 वर्ष वय आहे, पोट दुखत राहते, 20-22 आहे ना, अजून म्हातारी व्हायला 60-70 वर्ष वेळ आहे तिला. मग तिला 1 पेरनी सुरुवात करू शकतो, नंतर 2 पेर, नंतर 4 पेर. काही घाई करायची गरज नाही. घाई कोणाला करावी लागते? कॅन्सर पेशंट आहे, डायबिटीस झालाय, पाय तोडायला सांगितलाय, जखम पटापट वाढायला लागली, किंवा एखादी कॅन्सरची मोठी गाठ आहे, त्या गाठीला आता पसरत चाललाय कॅन्सर, त्या ठिकाणी 20-20 पेर, 40-40 पेर पर डे द्याव्या लागतात. डिपेंड आहे की त्या पेशंटचा गंभीर आहे का नॉर्मल आहे. ओके. ऍसिडिक व्हर्सेस अल्कलाइन म्हणजे काय? आता आपण बघितलं आपलं खाणं कसं पाहिजे, 80% अल्कलाइन, 20% ऍसिडिक. पण आताचा माणूस ऍसिडिक जास्त खातो, मटन, कोल्ड्रिंक, त्याच्यानंतर प्रोसेस फूड, पॅकिंग मधलं सगळं खायला लागतो, जास्त साखर, पॉर्क, दारू, जास्त नेस कॉफी, ब्रू कॉफी, कॉफी कॅफे डे, ब्लॅक टी, भरपूर स्ट्रॉंग, हे सगळं ऍसिडिक झालं. मग अल्कलाइन मध्ये काय असतं? अल्कलाइन मध्ये म्हणतात सॉर्गम म्हणजे ज्वारी, मिलेट म्हणजे बाजरी, व्हीट म्हणजे गहू, कॉर्न म्हणजे मका, व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला. हे असलं तुमच्या खाण्यामध्ये फळं भाज्या भरपूर असायला पाहिजे, त्याला म्हणतात अल्कलाइन. तुम्ही खायचे अल्कलाइन 80%, 20% ऍसिडिक. पण आजकाल आपलं उलट झालंय. पण डीएक्सएनचे सगळेच्या सगळे प्रोडक्ट 100% अल्कलाइन आहेत. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिक उलट पालट काहीतरी खाण्यात आलं आणि तुम्ही जर सोबत दररोज आरजीएल खाताय, स्पिरुलिना खाताय, चहा कॉफी पिताय, लोणी पिताय, तर तुमच्या बॉडीतला ऍसिडिक व्हर्सेस अल्कलाइन रेशो आपोआप बॅलन्स केला जातो. आणि ज्याचा हा रेशो बॅलन्स राहतो तो आजारीच पडत नाही, तो झिंगाट राहतो आणि मग त्याचे दिवसेंदिवस तो तरुण दिसायला लागतो, तो लवकर म्हातारा पण होत नाही. त्याच्यामुळे डीएक्सएन प्रत्येकाला खाणं कंपल्सरी आहे. एन्झाईम थेरी काय प्रकार आहे? एन्झाईम थेरी म्हणजे तुमच्या बॉडीत तयार होणारे पाचक रस. डायबिटीस हा मुळात आजारच नाही. डायबिटीस का झाला? त्यांनी खूप खाल्लं, त्याला खायचं होतं 80 वयापर्यंत, पण त्यांनी वय 40-80 पर्यंत एवढं खात राहिला की त्याला डायबिटीस झाला. डायबिटीस प्रॉब्लेम यायचं कारण आहे की तुमच्या स्वादुपिंडातनं इन्सुलिन पुरेसं बाहेर निघालंच नाही. इन्सुलिन का बाहेर निघालं नाही? तर तो खूप खात राहिला, इन्सुलिनचा लोड आला, एवढं ते पुरवूच शकत नव्हतं. हे का झालं? तर ते खाताय ते अन्न बरोबर नव्हतं. म्हणजे आपण असं म्हणूया की भरपूर मटण खात राहिला किंवा भरपूर 4-4, 5-5 वेळा जेवत राहिला, म्हणजे हॉटेलचं पण खात राहतोय, मिसळ पंप खातोय, लोड झाला, तेवढा पोटाची अतिरिक्तची गरजच नव्हती आणि मग त्याला पुरेसे पाचक रसच मिळाले नाहीत. मग तुमच्या बॉडीमध्ये चांगल्यात चांगले पाचक रस तयार करायचा कारखाना कुठे आहे? कारखाना म्हणजे डीएक्सएन. मग तुम्ही आर्जिजेल खा, तुम्ही स्पिरुलिना खा, नोनी प्या, रोझेल प्या. तुम्ही जर भरपूर खात पित राहिला डीएक्सएनचे प्रोडक्ट, तर तुमच्या बॉडीतला सगळ्यात महत्वाचा पचन संस्था चांगली व्हायला लागेल, स्वादुपिंड चांगलं व्हायला लागेल, डायबिटीस बरा व्हायला लागेल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीतल्या सलायवा, एंडोक्राइन सिस्टम, कुठलाही जर प्रॉब्लेम असेल, गायनिक प्रॉब्लेम जरी असेल, डायजेशनचा असेल, किडनीचा असेल, मूल न होण्याचा प्रॉब्लेम असेल, थायरॉइडचा पेशंट असेल, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला आरजीजीएल डीएक्सएनचे प्रोडक्ट भरपूर खाणं गरजेचं आहे. नंतर असते ग्रीन थेरी, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपली बॉडी चालते चांगल्या चांगल्या रक्तावरती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या बॉडीतलं रक्त, चांगलं रक्त आपल्या बॉडीमध्ये 120 दिवस टिकतं
आणि 120 वर्षच बॉडी डिझाईन केली माणसाची, लक्षात ठेवा. पण रक्त टिकतं 120 दिवस. ओके, चांगलं. मग आता 120 दिवस रक्त बॉडीने वापरलं तर ते काय करतं, खराब रक्त रिपेअरिंगला पाठवतात स्प्लीन मध्ये, त्याचं होतं डिकम्पोज. त्याच्यानंतर जातं लिव्हर मध्ये केमिकल ऍड होतात, मग होतं डिकम्पोज. किडनीमध्ये त्याच्यामध्ये ऍड होतं कार्टिसोल, हार्मोन्स ऍड व्हायला लागतात. हार्मोन्स तयार करतं बॉडीमध्ये, ते हार्मोन तयार झालेलं किडनीतलं रक्त जातं बोन मॅरो मध्ये, आणि बोन मॅरोत काय केलं जातं, हिमोग्लोबिन तयार मिळतं, आणि मग खराब रक्ताचं बनतं चांगलं रक्त. मग आता एवढं सगळं 120 दिवसाचं जुनाट रक्त फिरवायचं, त्याचं नवीन बनवायचं, ह्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट ताजा माल पुरवला. ताजा माल म्हणजे काय, डायरेक्ट कच्चं रक्त पुरवलं आपण बॉडीला, त्याला म्हणतात स्पिरुलिना. हे जर मी भरपूर खायला सुरुवात केल्या तर माझ्या बॉडीवरचं स्प्लीन, लिव्हर, किडनी आणि बोन मॅरो ह्यांना एक्स्ट्रा ओव्हरटाईमच करावा लागणार नाही. चांगल्या क्वालिटीचं अन्न मिळायला लागेल बॉडीला, आणि मग आपल्या बॉडीतलं रक्त वाढायला लागेल, ताकद वाढायला लागेल. आणि रक्त वाढलं की आपल्या बॉडीतला प्रत्येक पेशी म्हणणार, वाव मस्त वाटतंय राव, चला व्यायाम करायचा आहे, चला अभ्यास करायचा आहे, चला नाचायचं आहे, चला अभ्यास करायचा आहे, चला गणपती बसवायचा आहे, चला समाजात आपल्याला वोटिंग करायला जायचंय, काय झाले बघूया. गावाची मदत, स्वतःची मदत, कुटुंबाची मदत, मित्रांची मदत, हे कोण करू शकतं, झिंगाट माणसं, रडकी माणसं नाही करू शकत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 4 बॉडी पिलर्स, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, पहिल्यांदा हेल्दी लाईफस्टाईल. हे सगळं कधी व्हायला लागेल, जेव्हा माझा डाएट हेल्दी डाएट असेल तेव्हा. आणि हेल्दी डाएट कुठं मिळतो आजकाल, एकाच ठिकाणी, द डीएक्सन शॉपी. त्यामुळे डीएक्सनचा डिस्ट्रीब्युटर तुमच्या घरी आलाय म्हणजे साक्षात देवदूत आलाय. अरे तुमचं काहीतरी बाप जन्माची पुण्य होती म्हणून तुम्हाला डीएक्सन खायला मिळतंय. आणि जर तो डीएक्सनला नाही म्हणत असेल ना, तर त्याच्या नशिबात नाही रे बाबा, असाच जाऊ दे कडकडनी, काय त्रास काढून घेऊ नका अजिबात. त्यामुळे डीएक्सन बिंदास सांगायचं काम करा. घेत नसेल तर त्याची पाप कर्म बाकी आहे, त्याच्या कर्माने त्याला जाऊ द्या. त्यामुळे तुम्हाला अजिबात वाईट वाटून घेऊ नका, काम करत राहा. त्याच्यानंतर जे तुमच्या पोटाला चांगलं आहे ते तुमच्या चेहऱ्याकरता पण चांगलं आहे. चेहरा कसा पाहिजे, देखते ही लव हो जाय, असं म्हणतो की नाही आपण, लिखते लिखते लव हो जाय. एक पेनाची जाहिरात होती बघा, पेनाची जाहिरात. तसं पाहता क्षणी वाटलं पाहिजे, वास हाच तो माणूस आपलं काम करू शकतो. चेहरा हसरा असायला पाहिजे, टवटवीत असायला पाहिजे. त्याच्याकरता आपल्याकडे कॉस्मेटिक किती प्रोडक्ट आहेत, फेशियल जेल, बॉडी लोशन, गॅनोजी सोप. त्याच्यानंतर केसांच्या करता आपल्याकडे शॅम्पू आलाय, ट्री क्रीम आलंय, नीली तेलम ऑइल आलंय, स्किन केअर, हेअर केअर. हे तुमच्या बॉडीची काळजी घेतली जाईल. मग डीएक्सनचे प्रोडक्ट कोणाकोणासाठी असतात, डीएक्सनचे प्रोडक्ट प्रेग्नंट गरोदर स्त्रीला चालतात, इन्फांट ज्यांना शिशु कळत नाही अशा 1-2 दिवसाच्या, 2-4 महिन्याच्या तान्ह्या बाळांना चालतात, शाळेत जाणारी मुलं छोटी, स्कूल चिल्ड्रन, स्टुडंट विद्यार्थ्यांना चालतात, वयात येणाऱ्या मुला मुलींना चालतात, लग्न झालेल्या जोडप्यांना चालतात, सिनियर म्हातारीला चालतात, आणि पेशंटला सुद्धा चालतात. डीएक्सन आपलं टार्गेट आहे कंझ्युमर, ग्राहकांच्या वरती काम करा, पेशंट वरती नाही. अशी झाली आपली ज्ञानोथेरपी सांगून. थँक्यू.